वटपौर्णिमेनिमित्त आम्ही नणंद भाऊजांना रात्री 1 वाजता घरामध्ये पार्लर काढलेलं, ॲब्रो केले, मेहंदी काढली आणि पहाटे 5 वाजता 5:30ला उठले पण मी, कारण का डब्बा द्यायचा होता ह्या दोघांना पाठवलं आणि छान अशी आम्ही घरातली कामं आवरून वटपौर्णिमेची तयारी केली. काय नाही, साधा सिंपलच लुक ठेवलेला होता. दागिने काय भेटले नाही कारण बँका बंद होत्या. मग काय जे आहे ते अवेलेबल त्याच्यावरती आम्ही हे केलं. आणि हिने माझ्यासाठी ह्या काश्मीरी बांगड्या आणलेल्या, किती छान वाटत होत्या. शेवटी भेटल्याच काश्मीरी बांगड्या. घरातनं बाहेर पडलो आणि चिरी पाऊस चालू झाला. पण झाडाच्या इथे पोहोचल्यानंतर पाऊस एकदम छान बंद झालेला. भाचा कसा म्हणतोय, कधी तुमचं आवरणार, का त्या झाडाला बांधताय, झाडाची पूजा का करताय. तो वैतागलेला आम्ही काय करतोय ते बघून. एकवर एक आम्ही अशी पूजा केली, छान असे फोटो काढले. आणि अशा अर्थाने ह्या वर्षीसुद्धा रिचार्ज सक्सेसफुली झाला. म्हणजे 7 जन्म हाच नवरा भेटावा म्हणून. हे आमच्या नगरसेविका आहेत भगत काकी, त्यांचा पण आशीर्वाद घेतला. आणि नंतर आपलं सौभाग्याचं लेणं म्हणजे काळे मणी आम्ही एकमेकींना घातले. आता ह्याच्यानंतर तिथे ज्या बायका आलेल्या त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावलं. छान वाटतं ना असं बायकांचा कार्यक्रम. आणि आम्हाला जायचं होतं ना महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या मंदिरात गेलो. सोमवार पण होता ना ह्या वटपौर्णिमेला. महादेवाचा आशीर्वाद घेतला आणि एवढं छान वाटत होतं ना. म्हणजे ह्या वर्षी कसलीच गडबड नाही, काही नाही, एकदम रिलॅक्सपणे आमचं म्हणजे वटपौर्णिमा साजरी झाली. कारण का सकाळ सकाळ आम्हाला पोळ्या नव्हत्या बनवायच्या. आमच्या दोघींचे उपवास आणि डबे पण दिलेले ना. संध्याकाळी पोळ्या करायच्या ठरवलेल्या. डाळ शिजत घातली, पुरण बनवायला घेतलं. आणि ना काय झालं, माझ्याकडून आहे ना गुळच जास्त झाला. मसाला तयार घेतला आणि आज भाऊजं मदतीसाठी होती, त्यामुळे पटापट काम होत होते. आणि हे आमचे घरचे पुजारी, म्हणजे संध्याकाळची दिवाबत्ती चाललेली होती. व छान अशी न बोलतात ना फोडणी एवढी मस्त खमंग बसली ना, शेकला कटाची शेक एकदम अशी तयार झाली. फटाफट पुरण असं केलं. तुम्ही म्हणाल की काय एवढी गडबड चालली, कारण काही जाणार होती. आणि आम्ही ना पोळ्या करता करता रील शूट केलेली. त्या फणीमध्ये तिच्या तोंडाला ना मी हे लावलेलं, पीठ लावलेलं. ती रील काय होती तुम्हाला नक्कीच दाखवेन. देवबाप्पाला नैवेद्य दाखवला, समोरच्या मावशींना पोळ्या दिल्या. आम्ही पटापट एकत्र सगळ्यांनी जेवण केलं. आम्ही 8:30 वाजता चक्क जेवण केलं पटकन. तिला हळदी कुंकू लावलं, कारण का आता उद्या परत गडबड चालू होणार होती. ह्याला पण शाळेत पाठवायचं होतं. आज ह्याच्या शाळेचा खाडा झाला. आणि बाच्च्याला पण टाटा बाय बाय केला. आणि ह्या बहिणी भावंडाचं काहीतरी वेगळंच मज्जा चाललेली. जाता हिला कारभारी भाऊजाला नाक्यापर्यंत सोडून आले. आणि काय बाबा, घरात आल्यानंतर लादी घाण झालेली ती पुसायची होती. किचनवरती पसारा पडलेला, हे भांड्याचा गराडा घासायचा होता. तो सगळं कारभारी रिटर्न येईपर्यंत आवरला. आणि वरून मला चिडवतात आहे, एवढ्या वेळेत काय केलंस, नुसती भांडी तर मांडते. त्याच्यामुळे जरा आमची थोडीशी मजाक मस्करी चालली होती. चला परत भेटू.